झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रशांतच्या या विश्वविक्रमाचं माझ्यासह अनेक कलाकारांना अप्रूप वाटतंय। काय म्हणाला? कुठे काय? नाव काय म्हणाला? अय्या अच्छा असं आहे होय. मी ओळखून दाखवू तुमचं नाव. तुमचं नाव बघा. तुमचं नाव प तुमचं नाव प वरून असणार. हो मनीषा. मनीषा मनीषा मनोज मनोज मनीषा मनोज. माझं नाव मनोज पण जवळची माणसं मला प्रेमाने मन्या म्हणतात. मन्या मनी मनी मन्या मन्या. नाही नाही जवळची माणसं मला मनी म्हणतात. मनी हे मनी हे मनी हे मनीषा. अहो मनीषा बाई. प्रशांत दामलेंबद्दल मला नेहमी असं वाटतं की रंगदेवता प्रसन्न असलेला हा फार मोठा उमदा कलावंत आहे की मी स्टेजवर जेव्हा कधी प्रशांत दामलेंना पाहिले एक ब्लेस्ड आर्टिस्ट असतो, आशीर्वाद मिळालेला आर्टिस्ट असतो असा असतो. नेहमी उत्साहाचा सळसळता झरा असं प्रशांत दामलेंविषयी मला सांगावं असं वाटतं. नुसतंच अभिनय त्यांचा चांगला नाही आहे तर गळाही त्यांचा खूप गोड आहे. आणि 10,000 प्रयोग म्हणजे मला असं वाटतं की हे तर काहीच नाही, ही तर सुरुवात असावी असं प्रशांत दामलेंबद्दल बोलताना मला अभिमानानं म्हणावं असं वाटेल. आणि नाटकाला वाहून घेतलेला आणि सातत्याने एवढी वर्ष सलग नाटक करणारा हा मोठा महान नटसम्राट आहे. याला माझा मानाचा मुजरा. प्रशांत इथपर्यंत पोहोचला याचा खूप आनंद वाटतो. मला असं वाटतं की ज्या काही कमी अचीवमेंट्स आपल्या मराठी नाट्य क्षेत्रात आहेत, म्हणजे नाटककार खूप आहेत, दिग्दर्शकांचे रेकॉर्ड्स खूप आहेत, पण नटाच्या नावावरती जे अनेक रेकॉर्ड्स आहेत त्यातला हा सगळ्यात वरचा रेकॉर्ड आहे असं मला वाटतं. त्याची मच्छरदाणी होईल आता बघ. नाटक हे म्हणजे काय म्हणून हे त्यांचं घर असावं. म्हणजे आपण कसे घरी असतो आपण आपल्या, पण जरा बाहेर सहलीला कुठेतरी जाऊन येतो, म्हणजे शेवटी घरी येतोच आपण परत. तर हे तसंच त्यांचं असावं असं मला वाटतंय की नाटक त्यांचं घर आहे. मग ते फिल्म्स करतात, शोज करतात, परत घरी. तुमच्या चहा घेणार चालेल. चालेल चहा. आता तुमचं फायनल झालं. चहा घ्या. सातत्याने नाटकं करून करत 10,000चा एक टप्पा गाठून, जसं सचिन तेंडुलकरनी रनचा गाठला होता आणि आता 15,000च्या पुढचा आहे, तसा तो नाटकात गाठलेला आहे. एका दिवशी त्याने अनेक नाटकांचे प्रयोग केलेले आहेत आणि त्याला आवडतं सुद्धा तसं हे करणं. ते निश्चितच कौतुकास्पद आहे. तर इथे या अतिशय विमनस्काने चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले मराठी रंगभूमीवरचा हा विक्रमी सुपरस्टार ह्यानंतर सुद्धा असेच विश्वविक्रम करत राहणार आहे आणि आपल्या सर्वांना त्याच्या निखळ विनोदाने असाच खळखळून हसवणार आहे. त्याकरता माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. झी 24 तास एक पाऊल पुढे.